प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते। जिच्या कुशीतच स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ती महान जिजाऊ। ज्या महान पुरुषानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं हे स्वप्न आपल्या खांद्यावर झेललं ते राजे शिवपुत्र संभाजी। या तीनही महापुरुषांना मी त्रिवार अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते। अगोदरचा काळ आपल्याला माहितच होता। शिवाजी महाराजांची सुरुवात ही त्यांच्या जन्मापासूनच झाली किंवा जन्माच्या अगोदरपासून झाली असंही म्हणायला काही हरकत नाही, कारण जगाच्या पाठीवर असा एकमेव महापुरुष आहे की त्याच्या जीवनाचं रहस्य म्हणजे त्याला जीवनात काय करायचं हे जन्माला येण्या अगोदरच ठरलंय। आईच्या पोटात असताना त्याच्या जीवनाचं नियोजन ठरलंय। असा महापुरुष कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव घेता येणार। त्यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1630 त्यांचं नियोजन जारी झालं, परंतु त्यांचा जीवनकाळ आपण पाहतो, आपण अभ्यासतोही, आपण त्यातून काय घेतो नाही घेतो हे ज्याचं त्याला माहिती। परंतु आता सद्यस्थिती खरं तर ज्या मातीमध्ये आपण राहतो ती माती नेमकी कशी, ज्या महाराष्ट्रात आपण राहतोय तो महाराष्ट्र नेमका कसा, तो महाराष्ट्र म्हणजे मराठी मानाचा मावळ इतिहास, पोलादी छातारातल्या तेजस्वी जीवाला पेटवणारा हा महाराष्ट्र। महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र म्हणून मराठ्यांचा स्वाभिमान, आणि खरं तर कुशीत वादळ घेऊन फिरणारा माझा शिवबाचा हा महाराष्ट्र, आणि हे विसरता नकोय, आपण विसरायला नकोय। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला आठवतं ते धगधगतं आणि सळसळतं रक्त। जीवन काळही माहिती, त्यांच्याकडून काय घेतोय आपण हेही माहिती, परंतु शिवचरित्र आपण कित्येक जण वाचतोय, आत्मसात करणं जाऊ दे, आपण कित्येक जणांनी आतापर्यंत शिवचरित्र वाचलंय, आपण त्यांची जयंती आनंदात उत्साहात साजरी करतोय, त्यांच्याविषयी बोलतोय, आणि महाराष्ट्रभर आज त्यांची जयंती साजरी होते आहे याचा मनस्वी खूप आनंद होतोय। परंतु त्यांची जयंती मला वाटते विचारांच्या माध्यमातून, त्यांच्या शिवचरित्रातून जर चांगल्या पद्धतीने जर साजरी झाली अजूनच तर खरं त्यांच्या जयंतीचं आपलं सार्थक झाल्यासारखं वाटतं। निष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे। आपण निष्ठेचे कित्येकच उदाहरणं त्यांच्या मावळ्यांचे ऐकलेत, आपण त्यांच्या विविध सिरियलही बघितल्यात, त्यांचे मूवीजही बघतो आपण, विविध चित्रपट, परंतु एक त्यांचं निष्ठेचं एक मावळ्याचं त्यांच्या उदाहरण देऊ इच्छिते। एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराज असताना तानाजी मालुसरे राजांना भेटायला आले। राजाला भेटायला आले, म्हणाले अहो राजा रायबाचं लगीन काढले राजा, आपल्याला यायला लागतं राजा, आपल्याला यायला लागतं राजा बरं का आपलं, आणि जोपर्यंत तुम्ही रायबाच्या डोक्यावरती अक्षता टाकत नाही तोपर्यंत मी रायबाचं लगीन करत नसतो बरं का राजा, आपल्याला यायला लागतंय। राजा म्हणतात तान्हा रायबाचं लगीन काढलंस, लगीन काढलंस होय राजा, आपल्याला यायला लागतंय, रायबाच्या लग्नाला आपल्याला यायला लागतंय। राजा म्हणतात तान्हा कोंढा नाही घ्यायचा म्हणतोय रे, लगेच सरकन। तान्हा मागे सरला आणि म्हणाला म्या जातो राजा, म्या जातो कोंढा नाही घ्यायला, लग्न वगैरे चट विसरून गेला। राजा म्हणतात तान्हा रायबाचं लग्नाचं काय र? तान्हा म्हणतो नाही राजा नाही, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। तान्हा उठला, घोड्यावर बसला, पत्रिका फेकल्या आणि असा गेला तान्हा, गेला असा गेला की रायबाच्या लग्नाला सुद्धा परत आलं नाही। हे मूर्तिमंत उदाहरण निष्ठेच आहे। आपण सध्याच्या स्थितीमध्ये अभ्यास करत असतो तर आपल्याला विविध प्रकारच्या मोटिवेशनची गरज असते, प्रेरणाची गरज असते, पण एक विचार कधी केला की यांची प्रेरणा नेमकी होती तरी काय? त्यांनी जे रक्त सांडलंय, त्यांनी जे योगदान दिलंय, त्यांचं फळ म्हणजे आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय हे त्यांचं फळ आहे। त्यांच्या मागे काय प्रेरणा होती की ते राजाच्या एका शब्दासाठी सुद्धा पूर्ण जीवन त्यांच्यावर नैशावर करून देत होते। आपण एखादी सद्यस्थितीमध्ये एखादी गाडी किंवा बाईक खरेदी करतो, त्यावर गेल्यानंतर आपण शिवाजी महाराजांचे स्टिकर चिपकवतो, शिवाजी महाराजांचं नाव लिहितो, शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या। देवदेवतांचे लॉकेट गळ्यात घालण्याऐवजी आपण शिवाजी महाराजांचं लॉकेट गळ्यात घालतो। परंतु मला एक विचारायचं आहे की शिवाजी महाराजांचे किती विचार आपण आपल्या डोक्यात घालतोय? लॉकेट गळ्यात घालतोय मान्य घाला,
विविधतेने तुम्ही त्यांच्यावर निश्चय ठेवा, परंतु त्यांचा इतिहास आपण किती पट डोक्यात घालतोय? जगाच्या पाठीवर, भारताच्या आपल्या सगळ्या जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले, परंतु अनेक राजे जन्माला आले, अनेक राजे मेले, परंतु आपण शिवाजी महाराजांची जयंती का साजरी करतोय हा विचार कधी पडलाय? ते राजे जे बाकीचे राजे होते त्यांचा बाप राजा होता म्हणून ते राजे झाले, परंतु शिवाजी महाराज हा असा एकमेव राजा होता की ज्यानं शून्यातून संपूर्ण स्वराज्य निर्माण केलं, शून्यातून स्वतःचं संपूर्ण विशाल अस्तित्व निर्माण केलं. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर शिवचरित्रातून काय घ्यायचं तर शून्यातून विश्व निर्माण करणं, शून्यातून विश्व निर्माण करायला आपण शिकलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचाही तोच संदेश आहे. ते जसे जन्मापासून मृत्यूपर्यंत ताठ मानेने आणि चारित्र्य संपन्न जीवन जगले, हा एकच आपला ध्यास आणि निश्चय असला पाहिजे. आणि शेवटी एवढंच म्हणेल की आपण करिअर घडवतोय, आपल्या वाटेनं आपण रस्त्याने चालू आहे, परंतु मला वाटतंय की मरण्या अगोदर तरी शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र आपण एकदा तरी वाचलं पाहिजे. कारण शिवचरित्र म्हणजे त्यांचा नुसता इतिहास नाही, त्यांचं नुसतं जीवन नाही, तर शिवचरित्र म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग सांगणारा ग्रंथ. इतिहास म्हणजे शिवचरित्र आहे आणि तो आपण एकदा तरी वाचलाच पाहिजे. आणि वाचायचं कशासाठी तर तो आपला अभिमान आहे. त्यांनी आपल्यासाठी एवढं मोठं कर्तृत्व गाजवलंय, पण ते जीवन आपल्यासाठी स्वतःचा परिवार कुटुंब काही बघितलं नाही आणि या प्रजेसाठी त्यांनी आपल्यासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी संपूर्ण जीवन आयुष्य घालवलं. त्यांच्यासाठी तरी आपण ते वाचायला हवं आणि ते वाचायचं आपल्या जीवनासाठी की आपण स्वतःचं अस्तित्व हे शून्यातून निर्माण करू हा निश्चय करायचा आहे शिवजयंतीच्या दिवशी. शेवटी एवढंच म्हणेल, थोर तुमचे कार्य शिवबा उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कार्य शिवबा उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार. एवढे बोलून मी माझी गोष्ट संपवते.